घोषणा तो भोपळा नाही, फक्त ते निकष नियम ज्या समित्या बसवल्या त्या कर्जमाफीच्या 2 लाखापर्यंतच्या किंवा सतत भरणाऱ्याला 50,000 रुपये देण्याच्या, तर त्याचे निकष वगैरे जे काय आहे ते समितीच्या अभ्यासाप्रमाणे असतील तेव्हा अजून उद्या आपल्याला ते समजतील ना. याचा अर्थ निवड भोपळा असं म्हणून चालणार नाही. तसा अतिशय सुंदर अर्थसंकल्प मांडला आणि त्याच्यात आदिवासी समाजाला किंवा मागासवर्गीय समाजाला खूप चांगल्या पद्धतीच्या तरतुदी ज्या कायद्यानं आहे त्या पद्धतीनं त्या आज घोषणा झालेली आहे. त्याची पुढे अंमलबजावणी होणार ती करून घेण्यासाठी आम्ही आमदार आहोतच ना. 40,000 कोटीचा हा अर्थसंकल्प आहे आणि अशातच लाडक्या बहीण योजनेसाठी भरीव तरतूद, शेतकऱ्यांची कर्जमाफी, तूट ही भरून काढणार कशी आहे? शेवटी सरकारला तेवढा बॅलन्स करण्याची कधीच असा अर्थसंकल्प विरोधकांनी मान्य केला आहे. कोणताही विरोधक असेल तर तो त्याला भोपळा तोंडाला पानं पुसली अशाच पद्धतीने सांगितलं जातं. त्याचा अर्थ आपण आता वर्षानुवर्ष पाहतो, तोंडाला पानं पुसणं वगैरे काही प्रसंग येतात त्यावेळेला जसं नैसर्गिक आपत्ती आली मोठा तिथं फटका बसला. अशा काही नैसर्गिक किंवा काही बाबी ज्या येतात त्याला थोडंसं सामोरं जाणं सरकारचं कर्तव्य. त्या पद्धतीनं उत्पादन वाढीच्या बाजूनं सरकारनं काही धोरणं घेतली, त्याच्यामुळे त्याच्यात निश्चित तो बॅलन्स. उलट शासनाचं असं म्हणणं आहे की उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं औषधच्या बाबतीत काही राज्यात बजेट नाही आहे, किरकोळ असतं. पण ज्या वेळेला आपण कुठली एखादी स्कीम केली आणि जर शासनाकडे नेली तर त्याला मान्यता मिळते. जसं लॅबच्या बांधकामासाठी मागच्या वेळेला अजितदादांनी 200 कोटी रुपये देतो म्हणून सांगितलं आणि 35 कोटी रुपये तात्काळ दिले होते. आता त्या लॅबची अर्धवट असलेली कामं क्रमाक्रमाने चालू आहे. भविष्यात सुद्धा ती कामं करू. शासनानं घोषणा खूप केलेल्या आहेत, पण उत्पन्न कसं वाढणार आहे, पैसा कुठून आणणार याबद्दल मात्र त्यांनी काही नाही सांगितलं. उत्पन्नाच्या संदर्भात सुद्धा सांगितलं की शेवटचा 3रा टप्पा जो वाचला त्याच्यात उत्पन्नच सांगितलं का अशा पद्धतीनं आपण ते कव्हर करतो. थँक्यू.